निधी नाही मग भीक द्या. प्रहारचे बोलठाण येथे भीक मागो आंदोलन. नांदगाव तालुक्यातील घाटमाता परिसरातील प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 91 आणि 92 या मार्गांवरील प्रलंबित रस्ते दुरुस्ती तसेच चंदेश्वरी घाट मार्गाच्या दुरवस्थे विरोधात प्रहार शेतकरी संघटनेने प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. प्रशासनाकडे निधी नाही मग आम्हीच भीक मागून देतो असा उपरोधिक संदेश देत बोलठाण येथे भीक मागो आंदोलन करण्यात आले. नांदगाव तालुक्यातील मुख्य व्यापार पेठेत तालुका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, जनार्दन भागवत प्रहार सेवकांनी भिकाऱ्यांचा वेश परिधान करून भीक मागितली. जमा झालेली रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून निषेध व्यक्त करण्यात आला. प्रमुख जिल्हा मार्ग 91 आणि 92 अंतर्गत पिनाकेश्वर, जातेगाव लोढरा, बोलठाण, रोहिला, ढेकू, चंदनपुरी या मार्गांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला असून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. प्रसिद्ध चांदेश्वरी घाट मार्गावर तीव्र उतार कमी करून रस्ता रुंद करण्याची आणि धोकादायक ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली. वारंवार निवेदने देऊनही निधी नाही या कारणावरून कामे रखडल्याचा आरोप प्रहारने केला. आंदोलनातून जमा झालेली रक्कम अधिकाऱ्यांना देताना ती वरिष्ठांकडे पोहोचवून घाटमाथ्याला खड्डेमुक्त रस्ते द्यावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लवकरच दुरुस्तीची कामे सुरू करू असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती देण्यात आली आहे. घाटमाता परिसरातील जिव्हाळ्याच्या रस्त्यांकडच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या अनोख्या आंदोलनाची परिसरात चर्चा रंगली आहे. 10 रुपये द्या दादा, द्या दादा, तुझं म्हणलंय मोठं दादा, 100 रुपये दे. बांधकाम विभागाच्या नावाने 1 रुपया 2 रुपये आमची खूप अडचण आहे हो दादा. मायबाप सरकार आम्हाला पैसे देते, आम्ही खड्डे बुजवत नाही हो दादा. तुमच्या पैशाने आम्ही खड्डे बुजवणार. प्रशासनाला निधीची अडचण आहे, त्यामुळं घाटमाथ्यावरचे रस्ते किंवा तालुक्यातले रस्ते खड्डेमय झाले आहेत आणि हे खड्डेमय रस्ते त्यांना थोडी मदत म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेकडनं 10,000 रुपये 5-5 रुपये जमा करून आज आम्ही त्यांना हे पैसे दानामध्ये देणार आहोत. हे भिकातनं जमा झालेलं दान सर्वसामान्य जनतेचं त्यांना कडाडून जाग यावी. त्यांचे कृषी अभियंता जे असतील नाशिक जिल्ह्याचे हे दान त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल. आणि यापुढं मी मायबाप सर्व जनतेला सांगेल, या इकडच्या मोठ्या प्रमाणात भीक मागून त्यांचं एवढं जर भागत नसेल, या सरकारला जाग यावी, या प्रशासनाला जाग यावी. लाखो रुपये खड्डे बुजवण्यामध्ये जातात. तर काही डिमांड द्या, माझे डोळे केले दादा, 60-70 खड्डे बुजवण्यासाठी लाखो रुपयाची डिमांड केली जाते दादा. 2 दिवसामध्ये खड्डे उचलून जातात दादा. तिथं अधिकारी लिखायला तयार नसतं दादा. म्हणून मी सांगतो मायबाप जनतेला, मायबाप शासनाला, मायबाप सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कोणी मंत्री असतात त्यांना सांगतो दादा, आमच्या सर्वसामान्य आम्ही भागाची जनतेकडे लक्ष द्या दादा. आम्ही तुमच्याकडे नवारांचा मागतच नाही आहे, कारण तुम्हाला भीक लागली, भीक मागून पैसे द्यावा लागत आहे. आम्ही फक्त आमच्या खासगीला शेतीला फिगर लावा म्हणतोय दादा. ती पण त्याची चुकीच आहे, तुम्हाला सांभाळता येत नाही. म्हणून आम्ही आमच्या तसे पैसे जमा करून तुमच्या स्टँडला फिगर लावायला आम्ही पैसे जमा करून देतोय दादा. या सन्माननीय मंत्री महोदयांना आणि सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकच्या मुख्य अभियंता असो, कार्यकारी असो, कोणी असो, ही रक्कम त्यांना आमच्या मायबाप बँकेने जमा केलेली रक्कम जमा करा अशी तुम्हाला आम्ही विनंती करतो. आमची काही मोठी मागणी नाही, खड्डे नका बुजू, पण हे पैसे दिले हे तर घ्या तुम्ही. घ्या दादा, ही सगळी रक्कम आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही त्यांना सुपूर्द करा दादा. बांधकाम मंत्री असो, कलेक्टर साहेब असो, तहसीलदार साहेब असो, तुमचे काय म्हणतात ते जाधव साहेब उपशाखा अभियंता काय आहे ते असो, सगळ्यांना द्यावा तुम्ही. आम्हाला माहिती आहे तुम्ही हतबल झाले, तुमच्याकडे फंड नाही तर आम्ही पैसे देतो. आम्हाला याच्यात रस्ता बनवून द्या तुम्ही. तुमची काळजी घेतो ना दादा आम्ही. तुमचं डिपार्टमेंट इतकी काळजी घेतं आमची, आम्हाला मोठ्या प्रमाणात खड्डेयुक्त रस्ता पुरवते. तुमची बी काळजी घेतली पाहिजे.